पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे आहे। बक्कल नंबर 18169 आहे। माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 14 एप्रिलच्या दिवशी मी ड्युटी करून घरी परत गेले असता माझ्या नवऱ्याने मला किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करणं सुरू केली। तरी मी त्यांना समजवले की माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि प्लीज तुम्ही काही शिवीगाळ करू नका, मी फ्रेश होऊन स्वयंपाक करते। तरी सुद्धा त्यांनी मला खूप शिवीगाळ केली। माझ्या घरच्या लोकांना खूप शिवीगाळ, माझ्या आई वडिलांना खूप शिवीगाळ केली आणि मला माझे केस पकडून मला किचनमध्ये ओढत घेऊन गेले आणि खूप मारलं त्यांनी। माणुसकीच्या बाहेर मला खूप मारहाण केली। तरी मी स्वतःचा जीव वाचवीत स्वतःला आणि त्याला समजवत होते की मी 3 महिन्याची प्रेग्नंट आहे, तुम्ही मला मारहाण करू नका, बाळाला नुकसान पोहोचेल। तो बोलला की तुला आणि बाळाला इथे संपवते आणि आज मी तुझा विषय पूर्ण संपवून टाकते। तितक्यात त्याचे आई वडील आले। त्याच्या आई वडिलांनी त्याला समजवण्यापेक्षा ते सुद्धा त्याच्या सोबत मला मारहाण करू लागले आणि ते सुद्धा मला वारंवार बोलत होते, हिचा घात कर नाही तर ही तुझा घात करेल, हिला बाहेर पडू देऊ नको, हिला आजच्या हिच्या माहेरी सोडून दे, ही नाहीतर तुझा घात करेल, हिला घरी ठेवू नको, असे बोलत त्यांनी काही लोक जमा केले। तितक्यात मी कसं तरी स्वतःचा जीव वाचवत एका बंद खोलीमध्ये बंद झाली आणि डायल 112 वर कॉल करून पोलीस गाडी बोलवली। पोलीस गाडी आली असता मी बाहेर निघाले तरी सुद्धा त्यांनी मला पोलिसांच्या समोर सुद्धा मागून 2 थापडा मारला। मग पोलीस गाडीमध्ये बसून मी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि 2 दिवस सतत त्यांच्या सोबत मेडिकल हे ते त्यांच्या प्रोसिजरमध्ये होती। त्यामध्ये तितक्यात माझे काही साहित्य आणण्याकरिता मी परमिशन घेतली PI साहेबांची आणि 2 पोलीस WPC यांना सोबत घेण्याकरिता बोलले। तरी माझ्यासोबत अनिता चौहान आणि वैशाली झाडे ह्या 2 महिला कर्मचारी सिव्हिल ड्रेसवर आल्या आणि त्या आमच्या अर्ध्या तासात अगोदर निघून सुद्धा त्या माझ्या राहत्या घरी पोहोचल्या नाही। आम्ही घरी गेलो असता सगळेजण आम्हाला घराच्या बाहेर निघा असे ओरडू लागले। तितक्यात त्या 2 महिला कर्मचारी आल्या आणि त्या सुद्धा आम्हालाच बोलू लागल्या की तुम्ही असे कसे आले आणि असं काय, आणि ते मला सुद्धा पोलीसगिरी दाखवू नको आणि मला खूप तुच्छ पद्धतीत बोलू लागले आणि तिने मला सामान सगळा, तुला जेवढा सामान पाहिजे तेवढा सगळा सामान आजच्याच भरून टाक असं ते अनिता चौहान आणि वैशाली झाडे मला बोलले। तरी मी माझ्या नातेवाईकांसोबत आपले कपडे आणि आपली वर्दी घेऊन निघाली आणि ते बाहेर निघाल्यानंतर ती मला धमकी देऊ लागली, तुझं काम झालं, तू आता निघ असं उद्धट बोलून ती मला तिथून निघायला सांगत होती। तरी मी आपल्या नातेवाईकांसोबत परस्पर निघून गेले।